शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी म्हण आहे, परंतु जेव्हा आपल्या न्याय हक्काचा प्रश्न निर्माण होतो, अन्याय होतो, तेव्हा अखेर न्यायदेवतेकडेच दाद मागावी लागते। असाच एक प्रसंग घडला आहे। भावाने वडिलांच्या मिळकतीमधला हिस्सा देण्यासाठी बहिणीला नकार दिला आणि बहिणीने परत कायदेशीर मार्गाने कोर्टाची पायरी चढली। तब्बल 7 वर्ष कोर्टात केस सुरू राहिली आणि अखेर बहिणीला तिचा मिळकतीमधील हिस्सा कायदेशीर मिळाला। याबाबत सविस्तर माहिती अशी की गाव मौजे वांगणी तालुका वेल्हा जिल्हा पुणे येथील शेत जमीन मिळकती गट नंबर 642 आणि इतर या जमीन मिळकतीबाबतच्या वाटपाच्या दाव्यामध्ये 7 वर्षांनंतर मुलीला कायदेशीर हिस्सा हक्क मिळाला। सदरवर नमूद शेत जमीन मिळकती वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणीने भावाला रीतसर वाटप करून मागितले, परंतु भावाने वाटप करून देण्याचे नाकारले। त्यानंतर ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट विजय एच ललवाणी यांच्या कायदेशीर सल्ल्यानुसार आणि युक्तिवादाने शेतजमीन मिळकतीमध्ये सरस मानाने वाटपाची आणि निरंतर मनाई हुकुमासाठी दिवाणी न्यायालयात भावाच्या विरुद्ध दावा दाखल करण्यात आला। सदर दावा दाखल झाल्यानंतर मे न्यायालयाने कायदेशीर नोटीस पाठवून भावाचा जबाब मागितला असता भावातर्फे कोणीही कोर्टात आले नाही आणि 1/3 हिस्सा देण्यास बहिणीस प्रतिसाद दिला नाही। सदर वर नमूद शेत जमीन मिळकती कैलासवासीय रामचंद्र बिहामणे यांची वडिलोपार्जित शेत जमीन होत्या। त्याच्या मृत्यूपश्चात त्यांचे कायदेशीर वारस मुलगा धोंडीबा, 2 मुली नामे सौ प्रमिला आणि सौ अलका हे होते। सदर सर्वांच्या नावाची नोंद कैलासवासीय रामचंद्र बिहामणे यांच्या मृत्यूनंतर झाली होती। सर्वांचा सदर मिळकतीमध्ये 1/3 अविभक्त हिस्सा होता, परंतु भावाने बहिणीचा हिस्सा देण्याचे नाकारले आणि वाटप करण्याचेही नाकारले। सबब मे दिवाणी न्यायालय पुणे यांच्या न्यायालयात वाटपासाठी आणि ठरावासाठी दावा दाखल झाला आणि मे दिवाणी न्यायालय पुणे श्रीमती प्रगती भा एर्लेकर कोर्ट यांनी बहिणीचा युक्तिवाद ऐकून बहिणीस 1/3 अविभक्त हिस्सा देण्याचे आणि कायदेशीर वाटप करून देण्याचे दिनांक 27/1/2025 रोजी जाहीर केले। अखेर बहिणीला न्याय देण्यास विधितज्ञ ॲडव्होकेट विजय एच ललवाणी यांना यश आले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।